जय शिवराय मित्रांनो। महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून टोकन यंत्रासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती वैयक शेतकऱ्याच्या अंतर्गत आपला फार्मर आयडी आणि ओटीपी टाकून लॉग इन करायचे। फार्मर आयडी जर माहित नसेल तर खाली ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यावरती क्लिक करून फार्मर आयडी जाणून घेऊ शकता। फार्मर आयडी आणि ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर आपलं प्रोफाईल 100% भरले असले गरजेचे आहे। भरलेलं नसेल तर ते भरून घेऊन आपल्याला पूर्ण करायचे। हे प्रोफाईल 100% भरल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी निवडाचे ऑप्शन आलेले आहेत। याच्यामधील सर्वात पहिली ऑप्शन आहे ती म्हणजे कृषी यांत्रिकरण। या कृषी यांत्रिकरणच्या समोर दिलेल्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्या समोर एक कृषी यांत्रिकरणचा अर्ज खुलेल, ज्याच्यामध्ये मुख्य घटक आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठीचा अर्थसहाय्य। ही पहिली ऑप्शन आपल्याला याच्यामधून निवडायची। त्याच्या अंतर्गत तपशील विचारले जात आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता ट्रॅक्टर चलित अवजार। याच्यामध्ये आपल्याला मनुष्य चलित अवजारासाठी अर्ज करायचा आहे। आपण मनुष्य चलित अवजार या ठिकाणी निवडायचे। मनुष्य चलित अवजार निवडल्यानंतर त्याच्यामधील कुठला आपल्याला यंत्राचा प्रकार उपकरण काय ते निवडायचे। याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला वेगवेगळी उपकरणं येतात। मनुष्य चलित अवजाराच्या अंतर्गत टोकन यंत्रासाठी आपल्याला या ठिकाणी निवड करायची। टोकन यंत्र निवडायचं आहे। त्याच्यानंतर मशीनीचा उपप्रकार वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टोकन यंत्रच या ठिकाणी निवडायचे। आणि मी पूर्वसंमतीशिवाय यंत्र अवजार खरेदी करणार नाही अशा प्रकारची एक पूर्वसंमती खाली दिलेली आहे, सहमती दिलेली आहे। ती सहमतीला टिक करायचंय। या सहमतीला टिक केल्यानंतर आपल्याला बाब जतन करायची। जतन करावरती क्लिक करायचंय। जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपली बाब जतन झालेली आहे। तुम्हाला दुसरी बाब निवडायची आहे का अशा प्रकारे विचारलं जाईल। असेल तर यस करायचे, नसेल तर नो करायचे। नो केल्यानंतर पुढे आपल्याला मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करा नावाचे ऑप्शन दाखवले जाईल। या अर्ज सादर करावरती क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सूचना दाखवली जाईल की ज्या आवडीच्या बाबीत त्या संपूर्ण एकदा निवडा। याच्यानंतर आपल्याला पहावरती क्लिक करायचंय। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या काही बाबी निवडलेल्या त्या दाखवल्या जातील, त्या पाहायच्या असतील तर आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि याच्या खाली पूर्वसंमतीशिवाय किंवा ज्या काही योजनेच्या अटी शर्ती आहेत या सर्व मला लागू राहतील अशा प्रकारची एक स्वयं घोषणा आहे। या कन्सेंटला आपल्याला खाली टिक करायचंय। या कन्सेंटला खाली टिक करून आपल्याला खाली अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण पेमेंट केलेलं असेल पूर्वी तर पेमेंट मिळाले असं होईल, आणि नसेल केलेलं तर आपल्याला ₹23.60 पेमेंट करावं लागणार आहे। ₹23.60 पेमेंटसाठी आपल्याला गेटवेवरती रिडायरेक्ट केलं जाईल। याच्यामध्ये नेट बँकिंगचा गेटवे आपल्याला निवडायचा आहे। नेट बँकिंगचा गेटवे निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत बँकेचे गेटवे दाखवले जात आहेत। याच्यामधून आपल्याला बँकेचा गेटवे निवडायचा आहे। पुढे ₹23.60 पेमेंटसाठीची माहिती दाखवली जाईल। याच्यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआयच्या माध्यमातून आपण हे पेमेंट करू शकता। आणि पेमेंट केल्यानंतर आपले पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपला हा अर्ज सक्सेसफुली सादर होणार आहे। त्याची रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता। आणि याच्यानंतर आपण केलेले जे काही अर्ज केलेल्या बाबी आहेत याच्यामध्ये लागू केलेले घटकच्या अंतर्गत आपण हा केलेला अर्ज दाखवणार आहे। मित्रांनो, आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती या योजनेचा लाभ दिला जात आहे। आपण जेवढ्या लवकर अर्ज कराल तेवढा लवकर आपला नंबर येईल, आणि याच्यामध्ये अर्ज केलेल्या बाबीनुसार आपले लाभार्थीचे जे काही नंबर आहेत ते सुद्धा पोर्टलवरती दाखवले जातात। तर आता अशा प्रकारे टोकन यंत्रासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।